आज माझ्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून मला 1 वर्षच काम करण्याची संधी मिळाली आणि या बनपुरी गावानं राष्ट्रीय समाज पक्षासाठी एक पहिल्यांदा रिझल्ट देण्याचं काम केलं। विकास सोसायटीचा संचालक आणि ग्रामपंचायतीचा सदस्य आणि त्याचीच एक लोकांप्रती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न मी मसोबा मंदिराच्या परिसरात 2 लाखांचा पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम, विकास कामाचा निधी इथं दिला होता आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला। जिल्हा नियोजन समितीची संधी मिळाल्यानंतर या तालुक्यात शेतकऱ्यांसाठी ॲडिशनल डेप्या असू द्या, करगणीसाठी शेतकऱ्यांसाठी ॲडिशनल 2 डेप्या, गावठाण 2 डेप्या, त्याच्यासाठी तळेवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या परिसरात प्लेविंग ब्लॉक, करगणी मशानभूमी परिसरात प्लेविंग ब्लॉक आणि करगणी ते अहिल्यानगर इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, मासाळवाडीच्या रोडला आपण इतर जिल्हा मार्गावर रस्ता सुधार करण्यासाठी फंड वापरलेला आहे। तसेच खरसुंडी ते जकाई इथं ग्रामीण मार्गावर आपण फंड रस्ता सुधार करण्यासाठी वापरलेला आहे। जे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जानकर साहेबांच्या माध्यमातून मला जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली, त्या 1 वर्षात संधीचं सोनं करण्याचं काम, प्रत्येक हेडचा निधी वापरण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे। बंधारासुद्धा आम्ही 32 लाख रुपयाचा बंधारा मुडेवाडी इथे एक शशी महानूर यांच्या रानात एक निधी खर्च केलेला आहे। सगळ्या वन विभाग असेल, जलसंधारण हेड असेल, ग्रामीण मार्ग असेल, इतर जिल्हा मार्ग असेल, तीर्थक्षेत्र क वर्ग असेल, जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, सर्व हेडचा वीज वितरणचा निधी, सर्व हेडचा निधी 1 वर्षाची संधी मिळाली। पण यामध्ये सर्व हेडमधील निधी या सर्वसामान्य लोकांसाठी खर्च करण्याचं काम केलेलं आहे। आज सगळ्या कामांच्या 2-3 कामं राहिलेत, ते त्याच्यानंतर आम्ही एक त्याचा उद्घाटन सोहळा घेणार आहे आणि आता जे शक्य आहे त्या 9 कामांचा आज विकास निधींचा लोकार्पण सोहळा पार पडतो। सगळी किती कोटीची कामं आहेत? 2,87,00,000 रुपयाचा आपण निधी जिल्हा नियोजन समितीतून आणलेला 1 वर्षात।